हाय, गुड मॉर्निंग तपा बाळांनो. आज आपला टॉपिक आहे सरळ व्याज. इंटरेस्टिंग टॉपिक. नफा तोटा, शेकडेवारी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हे सगळे एकमेकांना कनेक्ट टॉपिक असणार आहेत. तर अतिशय तसं पाहायला गेलं तर परत 8वीचाच धडा आहे आणि त्याच आधारावर आपल्याला सगळे युनिट सॉल्व्ह करायचे. फक्त काही छोट्या मोठ्या गोष्टी त्याच्यात ऍड करायच्यात. ओके, तर या टॉपिकला आपण सुरुवात करण्याआधी काही बेसिक आपल्याला त्याचे शब्द तुम्हाला माहित पाहिजे. तर सरळ व्याज कशाला म्हणतो आपण? सरळ व्याज याचा आपल्या जीवनाशी खूप जवळचा संबंध आहे. सरळ व्याज. ओके, कारण याचा आपल्या जीवनाशी सरळ संबंध काय आहे? कारण आपल्या प्रत्येकाच्या घरात हा प्रॉब्लेम आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात तुम्ही पाहताय लोन असतंच. बँकेत आपण गाडीचं लोन, फ्लॅटचं लोन, कशा ना कशाचं तरी लोन हा विषय आहेच. त्यामुळं लोन प्रत्येकाच्या घरात आहे. ओके, ठीक आहे. तर जवळचा संबंध. कधी घरच्यांनी सरळ व्याज काढायला सांगितलं किंवा तुम्ही स्वतः बँकेत गेलात, कधी गाडी घ्यायची, टू व्हीलर घ्यायची, काही घ्यायचं, तर तुम्हाला कळलं पाहिजे. त्यामुळं आपलं हे जे मॅथ्स आहे हे सगळं आपल्याला प्रॅक्टिकली जीवनात उपयोगी आहे. तसंच हे सरळ व्याज सुद्धा आपल्याला प्रॅक्टिकल जीवनात फार फार आणि फार गरजेचं आहे. बँकवाला आपल्याला फसवतोय का, कोणी आपल्याला फसवतोय का, हे याच्यावरून कळू शकतं जर हे कॅल्क्युलेशन तुमचं स्ट्रॉंग असेल तर. ओके, ठीक आहे. म्हणजे बँक आपल्याला नक्की किती पर्सेंटने व्याज देते. कधी कधी काही बँक आपल्याला किंवा काही कर्मचारी आपल्याला फसवतात. हे सांगतात सरळ व्याज आणि त्यात चक्रवाढ व्याज. ह्या दोघांमधला तुम्हाला फरक पण कळला पाहिजे. ठीक आहे. तर सरळ व्याज म्हणजे काय? तुम्ही बँकेत जाता. आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल सांगतो आणि मग आपण सुरुवात करूया. तर तुम्ही बँकेत गेलात, बँकेकडनं तुम्ही समजा 100 रुपये उधार घेतले. काय घेतले? 100 रुपये. आणि बँक म्हणली तर तुम्हाला 10% आम्ही तुम्हाला पैसे देणार आहे. तर टोटल 10% काय? दर साल दर शेकडा. काय लिहितो आपण? द सा द शे. द सा द शे म्हणजे काय? दर साल दर शेकडा. एका वर्षाला किती टक्के घेणार आम्ही? 10% घेणार. मग आपण बँकेकडनं किती रुपये घेतलेत? 100 रुपये. बँक म्हणजे आम्ही 10% घेणार. मग पुढच्या वर्षी तुम्हाला बँकेत किती भरायचे? 10% काय भरायचं त्याला? व्याज. म्हणजे 100चे 10% म्हणजे किती? 10 रुपये. मग बँकेला जाऊन तुम्ही 10 रुपये देणार का? नाही. मग बँकेला जाऊन तुम्ही नक्की किती देणार? 110 देणार. म्हणजे हे जे पा किती टक्के? 10 आदेशी किती होते? 10%. ओके, मग बँकेला व्याज किती द्यावं लागलं तुम्हाला? व्याज किती द्यावं लागलं? व्याज द्यावं लागलं 10 रुपये. किती द्यावं लागलं? 10 रुपये. ओके, पण बँकेला तुम्ही फक्त 10 रुपये देणार आहे का? नाही. तुम्हाला बँकेला टोटल किती द्यावे लागणार? 110 रुपये. का? 100 रुपये मुद्दल आहे ना, बरोबर आहे. आणि व्याज असे मिळून बँकेला तुम्ही किती देणार? 110. आणि हा जो आकडा आहे यालाच म्हणायचं रास. याला काय म्हणायचं? रास. मग हा रास तयार कशी झाली? 110 अधिक 10 म्हणजे 100 इथं काय? सॉरी 100 अधिक 10. मग 100 काय? 100 काय? मुद्दल. मुद्दल म्हणजे काय? बँकेकडनं तुम्ही नक्की किती पैसे घेतले याला काय म्हणतो आपण? मुद्दल. अधिक 10 रुपये काय? व्याज. व्याज कोणतं? यालाच काय म्हणतो आपण? सरळ व्याज. आलं लक्षात? ओके, किती वर्षासाठी घेतलं होतं? म्हणजे काळ किती होता? काळ किती होता? 1 वर्ष. हेच जर बँकेकडनं तुम्ही 200 रुपये घेतले असते तर आता पहा, जसा जसे 10%. ओके, व्याज किती आलं असतं तुम्हाला? 20 रुपये. कसं? आधीच्या 100 वर 10, नंतरच्या 100 वर 10 म्हणजे 20 रुपये. मग बँकेला तुम्हाला टोटल किती द्यावे लागले असते? 220 रुपये. कारण मुद्दल 200 आणि व्याज किती आलं? 20. लक्षात आलं? म्हणजे टोटल रास किती झाली असती? 220. काळ किती आहे? 1 वर्ष. हे जर 2 वर्षासाठी असतं तर ह्या वर्षीचे 20 रुपये, पुढच्या वर्षीचे 20 रुपये. हे 3 वर्ष असतं तर ह्या वर्षीचे 20, पुढच्या वर्षीचे 20, त्याच्या पुढच्या वर्षीचे 20. म्हणजे किती झाले आता? 60 रुपये. म्हणजे बँकेला आता टोटल तुम्हाला किती द्यायचे? 260 रुपये. आलं लक्षात? म्हणजे जर एका वर्षासाठी असेल तर किती द्यायचे? 20 रुपये. 2 वर्षासाठी किती आहे? 40. आणि 3 वर्षासाठी किती द्यायचे तुम्हाला? 60 रुपये. म्हणजे टोटल बँकेला तुम्ही किती दिले? टोटल जर द्यायचे असेल तर काय म्हणतो आपण त्याला? रास म्हणतो. 3 वर्षानंतर जर तुम्हाला बँकेला रक्कम द्यायची असेल तर ती किती झाली? 260. याला म्हणायचं सरळ व्याज. जर तुम्ही त्या वर्षी पण भरलं नाही तर दरवर्षी किती वाढत राहणार? 200 रुपयाला किती वाढत राहणार? 20 रुपये काय होत राहणार? वाढत जाणार. दॅट्स कॉल्ड सरळ व्याज. मग ते काढायचा फॉर्म्युला काय? ते काढायचं सूत्र काय? दर गुणिले
मुद्दल गुणिले काळ भागिले 100 आणि याचा शॉर्ट फॉर्म आहे सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज PNR अपॉन 100. हे महत्वाचं सूत्र. पी म्हणजे काय प्रिन्सिपल, एन म्हणजे काय नंबर ऑफ इयर, आर म्हणजे काय रेट, 100 भागिले या रेटनी या सूत्राने तुम्ही काय काढता 100. आता हे सगळं आपण 100-200 पाहिलं होतं. व्यवहार 100-200 नाही लाखो करोडोंमध्ये होतो. मग त्यावेळेस तुम्हाला ते कळलं पाहिजे. बरं प्रत्येक वेळेस असं नसतं पहा. कधी कधी तुम्ही म्हणता आम्ही समजा जर 2 महिन्यातच सगळं पैसे परत केले तर मग त्यावेळेस तुम्हाला किती व्याज द्यायचे हे पण तुम्हाला काढता आलं पाहिजे. मग 2 महिने कधी कधी काय होणार आहे 2 महिने 10 दिवसांनी तुम्ही रिटर्न केलं तर मग तुम्हाला किती पैसे द्यायचे हे महत्वाचे प्रश्न आहेत. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष हे तुम्ही काढणार आहेत. प्रश्न कुठं राहणार आहे 2 वर्ष 3 महिन्यांनी तुम्ही पैसे दिले, 2 वर्ष 2 महिने 4 दिवसांनी तुम्ही पैसे दिले, मग पैसे किती होतात ही अमाऊंट काढण्यासाठी खरं तर आपल्याला हे सगळं शिकायचं. लक्षात आलं. तर सिंपल एंट्रीचा फॉर्म्युला लक्षात राहील तुमच्या PNR अपॉन 100. आणि इथं अजून एक अमाऊंट. अमाऊंट म्हणजे काय रास. हा काय प्रिन्सिपल अधिक सिंपल इंटरेस्ट. प्रिन्सिपल म्हणजे काय तुम्ही बँकेकडनं किती रुपये कर्ज घेतलं आणि त्याच्यावर तुम्हाला किती टक्के व्याज द्यायचं याला काय म्हणतो आपण अमाऊंट म्हणतो. म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला रास म्हणतो. लक्षात आले. ही बेसिक. ओके बेसिक सगळा पार्ट या ठिकाणी कव्हर झालेला आहे. ओके ठीक आहे. मग आता जाऊया आपण मेन प्रश्नाकडे. दसा दशे दर साल दर शेकडा 10 दराने दर किती आहे 10%. रुपये किती आहेत 100 रुपये सॉरी 400 रुपये आणि किती वर्ष 2. आणि काय काढायचंय सरळ व्याज. सरळ व्याजलाच आपण काय म्हणतो सिंपल इंटरेस्ट. काय फॉर्म्युला आहे PNR. पी म्हणजे काय प्रिन्सिपल भागिले किती आहे 100. प्रिन्सिपल म्हणजे काय मुद्दल किती टक्के मुद्दल सॉरी मुद्दल किती आहे प्रिन्सिपल किती आहे 400 गुणिले नंबर ऑफ इयर. एन म्हणजे नंबर ऑफ इयर. इयर किती आहे 2. आर रेट किती आहे आर 10 भागिले किती 100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. इथे किती आले 10 गुणिले 2 20. 20 गुणिले 4 80. ओके म्हणजे सरळ व्याज किती 80 रुपये. म्हणजे तुम्हाला बँकेला किती रुपये द्यायचे 80 रुपये एक्स्ट्रा द्यायचे. म्हणजे तुमचं मुद्दल किती होती 400 रुपये. व्याज किती आलं 2 वर्षाचं 80 रुपये. सिंपल आहे. एका वर्षासाठी किती 40 रुपये 10% म्हणल्यावर 2 वर्षासाठी 80. म्हणजे तुम्ही आता बँकेला जाऊन किती देणार 480. ही काय झाली तुमची अमाऊंट. म्हणजे अमाऊंट मध्ये कोण आलं प्रिन्सिपल अधिक कोण आलं सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय सरळ व्याज. आलं लक्षात. हा झाला सिंपल क्वेश्चन. ओके आता इथं जर पाहिलं तर तुम्हाला काय विचारलंय दर साल दर शेकडा 10% 40 2 वर्षाची. आताच आपण काय काढली रास काढली आताच सेम क्वेश्चन आपण. ओके इथं फक्त काय पडलं रास. रास म्हणजे कोण अमाऊंट. अमाऊंट मध्ये कोण येतो प्रिन्सिपल अधिक सिंपल इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती होतं 400. सिंपल इंटरेस्ट किती आला होता 80. म्हणजे अमाऊंट किती आली 480. ओके ठीक आहे. याच्यानंतरचा पाहता काय दिले दर साल दर शेकडा 10च्या दराने 3 वर्षाचे सरळ व्याज 90 रुपये येतं. तर ती रक्कम किती. आता तुम्हाला प्रिन्सिपल काढायचंय. ओके म्हणजे काय तुमचा फॉर्म्युला काय सिंपल इंटरेस्ट काय PNR भागिले किती 100. सिंपल इंटरेस्ट त्यांनी दिलाय किती 90. प्रिन्सिपल माहित नाही. नंबर ऑफ इयर 3 वर्ष. रेट ऑफ इंटरेस्ट 10 भागिले किती 100. मग काय करायचंय सिंपल गणित आहे. काय होणार सांगा ह्या शून्याला हा शून्य आपण इथं कट करून टाकू. बरोबर हे 10 इकडे काय आहेत आता भागिले इकडे जाऊन काय होणार गुणिले. म्हणजे काय झाले 90 गुणिले 10 आणि हे 3 काय येणार इकडे भागिले. तिकडे कोण राहिला P. 3 एक 3 3 त्रिक 9. इथे किती आले 30. 10 ने 30 ला गुणलं तर किती आलं 300. बरोबर काय आलं P. म्हणजे प्रिन्सिपल किती होतं तुमचं 300 रुपये. ही होती तुमची मेन अमाऊंट प्रिन्सिपल. एवढं तुम्ही कर्ज बँकेकडनं घेतलं. आलं लक्षात. ठीक आहे. इथं दर साल दर शेकडा 5च्या दराने 6000 रुपयाचे 3 महिन्यांचे. आता खरा प्रश्न आहे आता काय 3 महिन्यांचे सरळ व्याज किती. वर्षाचं नाही दिलं किती दिले 3 महिन्यांचं. ओके मग आता काय सिंपल इंटरेस्ट काय PNR अपॉन किती 100. प्रिन्सिपल किती आहे 600 गुणिले एन किती आहे एन नंबर ऑफ इयर. इथं 600 नाही 6000. ओके ठीक आहे. हा इथं किती आहे
3 महिने, पण आपण आतापर्यंत एन काय करत होतो, इयर मध्ये कन्सिडर करीत होतो. आता काय करतोय आपण, महिन्यांमध्ये. आणि म्हणून याला खाली 12 एक्स्ट्रा टाकायचं. 12 का टाकला, 12 महिन्यांचा काय होतो, 1 वर्ष. लक्षात आलं. मग वरती काय करायचंय, महिन्यांमध्ये घेतलंय ना, खाली 12 काय वाढवले आपण एक्स्ट्रा. ऑलरेडी खाली कोण आहे, 100, म्हणजे हे 12 एक्स्ट्राचे काय झाले, 100ला गुणिले आले. कळलं, बस एवढाच छोटासा बदल करायचा आहे. बाकी दर किती आहे, 5. झालं तुमचं उत्तर. काय होणार आहे सांगा आता. इथं ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 3 1 3, 3 चौक 12, 4 1 4, इथं 4 7, 4 पंचे 20, म्हणजे काय राहिलं 15, गुणिले इथं किती आले 5, काय झालं 15 5 75, म्हणजे किती, 3 महिन्यांचं व्याज किती होणार, 75% नाही, परत टक्के व्हायचं, 75 रुपये. लक्षात आलं. म्हणजे 3 महिन्यांचं, 3 महिने जर तुम्ही 6,000 रुपये जर एखाद्याकडनं घेतले आणि त्याला सांगितलं 5% मी देतोय एका वर्षासाठी, ओके, तर 6,000 रुपयाचे खरे तर 10% म्हणजे किती 600, आणि 5% म्हणजे किती 300. पण आपल्याला किती महिन्यांचे द्यायचे त्याचे, 3 महिन्यातच आपण रिटर्न केले, तर आपल्याला किती रुपये द्यावे लागणार त्याला एक्स्ट्रा, 75 रुपये. म्हणजे जर आपल्याला इथं अमाऊंट जर विचारली असती, म्हणजे काय विचारलं असतं, रात जर विचारली असती तर किती झाली असती ती 6,075 रुपये 3 महिन्यासाठी. ओके, कधी कधी होतं ना वर्षासाठी घेतो पण 3 महिन्यातच पैसे येतात, मग आपण रिटर्न करतो, दॅट्स इट. गाडी घेतो आपण किंवा फ्लॅट घेतो आणि त्याला सांगताना सांगतो 10 वर्ष, पण देताना 2 वर्षातच सगळं क्लिअर करतो. इथं परत 5च्या दराने 60,000 रुपयांचे 20 दिवस, आधी काय होते महिने, आता काय घेतले दिवस. मग आता जर महिने असताना तुम्ही 12 भागलंय, तर दिवस असताना 365 नी भागायचं, संपला विषय. तोच फॉर्म्युला काय, सिंपल इंटरेस्ट बरोबर काय PNR भागिले किती 100, प्रिन्सिपल किती आहे 60,000, गुणिले नंबर ऑफ इयर किती आहे 20 दिवस. 20 दिवस असल्यामुळे काय झालं, ऑलरेडी ते 100 आहे, 20 दिवस असल्यामुळे 365 काय आले एक्स्ट्राचे आले. लक्षात. आणि सरळ व्याज किती दर आहे, दर किती आहे 5. झाला विषय संपला. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, आता काय राहिले इथं 5 नी 5 1 5, 5 7 35, 5 3 15, इथं किती आले 73. ओके, म्हणजे आता तुम्हाला इथं काय करायचंय, ह्या यांनी 20 नी जर याला गुणलं तर किती होणार, इथं किती सॉरी 600, आणि गुणिले किती होणार आहे 20, भागिले किती होणार आहे 73, बरोबर आहे. म्हणजे किती आलं 600 ला जर 20 नी गुणलं तर किती झाले 6 दुने 12, आणि 3 शून्य झाले ना, हे 2 शून्य हा एक मिळून 3 शून्य, आणि 6 दुने 12, 12 किती भागिले किती आले 73. सांगा उत्तर, 73 नी जर 12,000 ला भागलं तर 164.3 किंवा 30, म्हणजे तुम्हाला किती रुपये द्यावे लागणार 164.30 पैसे. एवढे पैसे त्याला द्यावे लागणार 20 दिवसांसाठी. लक्षात आलं. जर तुम्ही किती घेतले असेल 60,000 रुपये. कळलं, ठीक आहे. आता इथं पहा, दर साल दर शेकडा 10च्या दराने 6,000 रुपयांचे किती वर्षात 12,000 होते. म्हणजे काय काढायचंय, किती वर्षात म्हणजे काय काढायचंय एन. ओके, नंबर ऑफ इयर काय, सिंपल इंटरेस्ट बरोबर PNR भागिले किती 100. सिंपल इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट किती आहे, सिंपल इंटरेस्ट किती आहे नाही, पा नीट डोकं लावा. दर साल दर शेकडा हे तर कळलंय तुम्हाला. काय प्रिन्सिपल किती आहे 6,000, एन किती आहे माहित नाही, म्हणजे एन तसाच. रेट ऑफ किती आहे 10, भागिले किती आहे 100. इकडे किती लिहू, दर साल दर शेकडा 10च्या दराने 6,000 रुपयांचे किती वर्षात 12,000 होती. मी 6,000 तुम्ही बँकेत टाकले किंवा बँक घेतले, आता तुम्हाला काय झाले पाहिजे त्याचे, म्हणजे खरं किती वाढले वरती 6,000च वाढले ना, बरोबर ना. सरळ व्याज आणि मेन अमाऊंट म्हणून आपण म्हणतो ना 12,000. आलं का लक्षात. 6,000 टाकले, आता मला 12 पाहिजे, म्हणजे लक्षात आलं का. इथं लिहिताना 12,000 लिहायचे नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता काय झालं, इथं ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, काय तिकडं 6,000, तिकडचे 60 इकडे येऊन काय झाले भागिले, अजून कोण आलं तिकडून
100, तिकडे किती आहे n, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 6 1 6 आणि हा शून्य, म्हणजे किती आले नंबर ऑफ इयर किती आहे 10. 10 वर्षात तुम्हाला काय देणार 6,000ची किती देणार 12,000 देणार. लक्षात आलं, कळलं? ठीक आहे. नसेल तर तुम्ही त्याच्यात जर सूत्र टाकलं तर तुम्हाला 12,000 अमाऊंट भेटून जाईल. ठीक आहे. दर साल दर शेकडा कोणत्या दराने 5 वर्षात एका रकमेचे सरळ व्याज त्या रकमेच्या दुप्पट होईल. आता इथं मात्र एक सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं. काय सांगितलंय, दर साल दर शेकडा कोणत्या दराने, म्हणजे काय काढायचंय तुम्हाला, दर, दर म्हणजे काय रेट. ओके. इथं सूत्र काय, एक सूत्र तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचंय. सूत्र आहे पट वजा 1 गुणिले 100 भागिले नंबर ऑफ इयर. म्हणजे इथं कोण आहे n, इथं कोण आहे 100, आणि इथं ती अमाऊंट किती होणार आहे त्याच्यातून काय करायचं, एक काय करायचं नेहमी वजा करायचं. ओके. PNR PNR हे सगळे काय होते इथं. ओके. n कशाला जाणार, डिवाइडला जाणार, बरोबर. r चं उत्तर काढायचं आणि प्रिन्सिपल काय होते इथं चेंज होते आणि इंटू 100 होता. लक्षात आलं का, काय होता सिंपल इंटरेस्ट, काय होता सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला, सिंपल इंटरेस्ट बरोबर काय PNR अपॉन काय होता 100. आलं लक्षात, म्हणजे हे काय होतात इकडे गुणिले जातात. लक्षात आलं, या पॅटर्ननी लक्षात ठेवा. आता इथं रक्कम किती होणार आहे दुप्पट, म्हणून मी इथं काय लिहिला 2. हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं. काय सूत्र आहे, दर बरोबर इथं काय लिहायची पट वजा 1 गुणिले किती 100 भागिले काय लिहायचं मुदत. मुदत म्हणजे काय, काय म्हणतो आपण त्याला अजून दुसऱ्या भाषेत, काळ. आलं. ह्या सूत्रानुसार आपण इथे दिलं. मग आता सांगा रेट, इथं 2 वजा 1 किती आले 1 गुणिले किती 100 भागिले किती इयर किती आहे 5, म्हणजे रेट किती आला सांगा 5 1 5 5 2 10, म्हणजे किती आले 20 वर्ष. लक्षात आलं, म्हणजे कोणत्या दराने, सॉरी 20 वर्ष नाही 20% दराने. हा काय झाला दर आहे, म्हणजे काय झाले 20%. 20% आपण इथं पर्यंत काय होणार पोहोचणार. समजलंय, आलंय लक्षात, कळलं. इथं आता काय सांगितले पहा, सेम पॅटर्ननी प्रश्न विचारलाय. काय विचारलाय, दर साल दर शेकडा कोणत्या दराने 5 वर्षात एका रकमेचे त्या रकमेच्या काय झाले पाहिजेत निमपट झाली पाहिजेत. मग आता काय होणार आहे आर बरोबर काय होतं, इथं काय लिहिलं होतं आपण पट वजा काय होता 1 गुणिले काय होते 100 भागिले काय होते मुदत, म्हणजे काय नंबर ऑफ इयर. काय झालं पट किती आहे, पट किती आहे हाफ, हाफ म्हणजे काय 0.5, हाफ म्हणजे किती 0.5 वजा काय ती 1 गुणिले किती 100 भागिले किती 5, म्हणजे किती आले 0.5, परत किती आले 0.5 गुणिले किती 100 भागिले किती 5, म्हणजे किती आले, जर याने याला भागलं गुणलं तर किती आलं 50. पॉईंट फक्त एक. लक्षात आलं, म्हणजे याच्या पण 100च्या काय केले आपण हाफ. आता तुम्ही म्हणाल सर इथं मायनसचा सिम्बॉल येतो, 1 मधून 0.5 गेले तर मोठी संख्या 1 आहे, याच्यामध्ये मायनसचा विचार करायचा नाही. आलं लक्षात. भागिले किती आहे 5, म्हणजे उत्तर किती आलं 5 1 5, म्हणजे किती 10% दर. लक्षात आलं, म्हणजे रेट किती असणार आहे तेव्हा 10%. सूत्र लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला येईल. आता इथं जर पाहिलं तर ऍक्च्युली हा प्रश्न झालाय आपला, दर साल दर शेकडा 8 दराने रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 8%, किती रुपये 2000, 1 जानेवारी पासून 10 एप्रिल पर्यंत सरळ व्याज किती होईल. म्हणजे काय कशात काढावं लागणार हे दिवसांमध्ये. का पाहत आहे इथं पहिला महिना कोणता आहे जानेवारी, नंतर कोणता आहे बरोबर आहे फेब्रुवारी, त्यानंतर मार्च, त्यानंतर एप्रिल. असू द्या चला इंग्लिश मराठी मिक्स आहे. ओके ठीक आहे. जानेवारीचे किती दिवस 31, फेब्रुवारीचे 28, ओके 29 आले तर असं म्हणायचं नाही 28च धरायचं. ओके ठीक आहे. मार्च किती आहे
परत 31 आणि एप्रिलचे किती 10 सांगा. 10 आले इथं बरोबर ना. इथं किती आले 3 आणि 3 6 6 आणि 4 10 म्हणजे किती 100 दिवस. ओके मग काय फॉर्म्युला आपला काय सूत्र आपलं सिंपल इंटरेस्ट बरोबर पी एन आर भागिले किती 100. पी किती आहे प्रिन्सिपल किती आहे 2000. नंबर ऑफ इयर किती आहे 100 दिवस. 100 दिवस असल्यामुळे ऑलरेडी खाली एक 100 एक्स्ट्राचा आहे आणि याला गुणिले आपण किती वाढवणार 365 दिवसांमध्ये हिशोब असल्यामुळे. आणि आर किती आहे रेट ऑफ किती आहे 8. झालं उत्तर. ओके ह्या 100ला हे 100 गेले. मग आता काय करायचंय 8 दुने किती आले 16 आणि हे 3 शून्य तसेच भागिले किती आहे 365. सांगा किती उत्तर आलं 16,000 भागिले 365. 16,000 हा 43.8 म्हणजे तुम्हाला किती रुपये द्यावे लागणार 43 रुपये 80 पैसे तुम्हाला रिटर्न करावे लागणार. सरळ व्याज. आले लक्षात समजले. तर असा हा अतिशय अवघड वाटणारा पण सोपा असणारा टॉपिक. फक्त तुम्हाला काय लक्ष ठेवायचं आहे सिंपल इंटरेस्ट बरोबर पी एन आर भागिले किती 100 म्हणजेच काय सरळ व्याज बरोबर काय मुदत गुणिले दर गुणिले काळ भागिले किती 100 मदक भागिले 100. आलं लक्षात. या सूत्राच्या आधारे. आणि दुसरं एक सूत्र पाहिलं होतं आपण काय किती पट होईल दर जर तुम्हाला काढायचा असेल रेट काढायचा असेल तर रेटचा फॉर्म्युला काय पाहिला होता आपण पट वजा 1 गुणिले किती 100 भागिले किती काळ म्हणजे काय मुदत म्हणजे काय एन. आलं लक्षात. ओके इथं पटला आपण काय म्हणू शकतो टाइम्स. किती टाइम्स दुप्पट तिप्पट चौपट अर्धपट. ठीक आहे. अशा पद्धतीने हा टॉपिक आपला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. नसेल कळलं तर परत एकदा पहा आणि जास्तीत जास्त गणित सॉल्व्ह करा.